कोकणाच्या राजकारणात सगळं सुरळीत सुरू आहे. अजिबातही काही अडचण नाही. आपण जर बघितलं तर सर्वात जास्ती यश महायुतीला हे कोकणामध्येच मिळालं. एखाद्या कुठल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या इथली खंत व्यक्त केली, म्हणजे ती महायुतीतल्या भाजपनी किंवा शिवसेनेने व्यक्त केली असा त्याचा अर्थ होत नसतो. त्याच्यामुळे तटकरे आणि गोगावलेंमध्ये अजिबातही कुठल्याही पद्धतीचा वादविवाद नाही. माझ्या त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र आणि महिला आणि बालकल्याण विभागाने त्याचा शासन निर्णयही जाहीर केलेला आहे. याच योजनेबाबत आणि एकूण आता सध्याच्या रायगड जिल्ह्यातील राजकारणाबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत मंत्री आदित्यताई तटकरे आहेत. ताई, आपलं स्वागत आहे लेट्सअप मराठीवरती. ताई, जसं मी आता म्हटलं, काल ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पात. एक कसं योजनेचं स्वरूप असणार आहे या? ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त नाहीये, अशा कुटुंबातील भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. याचे रजिस्ट्रेशन आम्ही 1 जुलैपासून सुरू करत आहोत आणि पहिल्या टप्प्याचं रजिस्ट्रेशन 1 जुलैपासून 15 पर्यंत असणार आहे आणि 16 जुलैपासून या फॉर्म्स जे सबमिट होतील त्यांची छाननी असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही योजना सुरू करून पहिला लाभ देण्याचं दृष्टिकोन हा शासनाने आणि विभागाने ठेवलेला आहे. त्यामुळे 1 जुलैपासून आपल्या जवळची जी अंगणवाडी असेल तिथली अंगणवाडी सेविका, परिवेशिका, मदतनीस किंवा जे शहरात राहणारे आहेत त्यांनी वॉर्ड ऑफिसर, ग्रामीण भागात आणखीन राहणारे असतील त्यांनी ग्रामसेवक यांच्याकडे त्यांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा अर्ज उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून निश्चितपणाने मी भगिनींना आवाहन करेन की आपण लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन आणि नोंदणी त्या ठिकाणी करावी. ताई, तुम्ही म्हणताय की गरीब घरातील किंवा अल्प उत्पन्न गटातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे. पण विरोधक टीका करतायत की शासनच सध्या गरीब आहे, शासनाकडेच पैसे नाहीत. या योजनेसाठी पैसे कुठून येणार आहेत? नाही, नाही. एक तर विरोधकांनी टीका करणं हे त्यांचं कामच आहे. एखादी ज्यावेळेला चांगली योजना येते, त्यावेळेला त्याच्यावर टीका करणं याचा अर्थ असा, की ती योजना ही निश्चितपणाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचणारी आहे आणि त्याचा कुठं ना कुठेतरी त्रास विरोधकांना होत असावा आणि म्हणून ती या संदर्भातली अशा पद्धतीने टीका करत असतील. त्यामुळे माझी खात्री आहे, ही योजना ही अत्यंत उपयुक्त आहे. शासनाकडे पैसा आहे असं निश्चितपणाने पैसा असल्याशिवाय अर्थसंकल्प सादर केला जातो का? त्याच्यामुळे हे असले वायफळ आणि फॉल्स नरेटिव्ह सेट करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जातंय आणि बऱ्याचशा वेळेला माध्यमातून ते प्रसिद्ध केलं जातं. जेव्हा एखाद्या राज्याचं बजेट मांडलं जातं, त्यावेळेला निश्चितपणाने त्यामध्ये ज्या घोषणा केल्या येतात त्याची तरतूद ही पहिली केली जाते. त्याची आर्थिक बाबी या पहिल्या तपासल्या जातात आणि मग त्या बजेटमध्ये मांडल्या जात असतात. त्याच्यामुळे इतके अनेक वर्ष जे विरोधक बोलतायत त्यांचा 30-30, 40-40 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यातल्या अनेकांनी बजेट सादर केलेलं आहे. त्यामुळे बजेट सादर करत असताना ते कशा पद्धतीनं केलं जातं याची माहिती ही सगळ्यांना. या योजनेवर आणखी एक टीका होती की मध्य प्रदेशमध्ये जे भाजपला यश मिळालं, त्या मध्य प्रदेशची कॉपी करून महाराष्ट्रात जे महायुतीला फटका बसला लोकसभेमध्ये, तो विधानसभेला बसू नये म्हणून या योजनेची कॉपी मी करण्यात आली आहे. आपल्याला मगाशीच सांगितल्याप्रमाणे एखादी योजना जर प्रभावी ठरणार असेल, याची जाणीव ज्या वेळेला विरोधकांना होते त्याच वेळेला अशा योजनांवर टीका किंवा अशा निर्णयांवर टीका ही केली जात असते. त्याच्यामुळे हा एक अतिशय स्तुतीय निर्णय आहे. सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. आम्हाला माता भगिनींचा जो प्रतिसाद येतोय, तो अत्यंत प्रोत्साहनात्मक आहे. आम्हाला अतिशय आनंद आणि समाधान देणार आहे आणि 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरजू महिलांना ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा आपल्या महाराष्ट्र शासनाकडून जर ₹1,500 इतका निधी त्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर देण्यात येत असेल, याच्यापेक्षा उत्कृष्ट योजना दुसरी काय असू शकते? या योजनेनंतर मी थोडं रायगडच्या राजकारणाकडे येतोय. रायगडच्या राजकारणामध्ये सुनील तटकरेंना विजय मिळालाय, पण राष्ट्रवादी आणि भाजपचं किंवा शिवसेनेचं कुठंतरी जमत नाहीये. स्वतः रामदास कदम पण मग अजित पवारांवर टीका करतात की त्यांनी थोडं उशिरा यायला पाहिजे होतं. नेमकं काय रायगडच्या राजकारणात, कोकणाच्या राजकारणात सुरू आहे? कोकणाच्या राजकारणात सगळं सुरळीत सुरू आहे. अजिबातही काही अडचण नाही. आपण जर बघितलं तर सर्वात जास्ती यश महायुतीला हे कोकणामध्येच मिळालं. आज पालघर असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, ह्या सगळ्या जागांवर महायुतीला हे यश मिळालेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना, रासप, RPI, मनसे आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणाने महायुतीच्या उमेदवारांचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्या संदर्भातलं यश आम्हाला पाहायला मिळालं. रामदासबाईंनी जी काही स्टेटमेंट त्या ठिकाणी केली ती मी ऐकली.
ऐकलेली नाही आहे, त्यामुळे त्या संदर्भात मी जास्ती भाष्य करणार नाही. पण ते एक वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांनी जे भाष्य केलं कदाचित ते म्हणजे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये केलं हे मी आज ते न ऐकलेलं असल्यामुळे मी काही फार त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण निश्चितपणाने सर्व वरिष्ठ नेत्यांपासून अगदी खालच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित आणि सुरळीत सुरू आहे. सुरळीत सुरू आहे म्हणताय तुम्ही, पण रामदास कदमांचं स्टेटमेंट पण ऐकलेलं नाही. पण रामदास कदम यांचा अजित पवार यांना महाविकास आघाडीत पण विरोध होता आणि इथे पण विरोध असलेला दिसून येत आहे. भाजपचे पदाधिकारी मागणी करतायत की अजित पवार यांनी महायुतीतनं बाहेर पडावं. कुठल्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली हेही त्या ठिकाणी निश्चितपणाने आपण तपासून घेणं गरजेचं आहे. ज्यांच्या वॉर्डमध्ये किंवा ज्यांच्या प्रभागामध्ये जर महायुतीचा उमेदवार तिथं कमी पडलेला असेल किंवा मतदान कमी झालेलं असेल, याचं खापर काही आपण एका नेतृत्वावर किंवा एका पक्षाच्या विशिष्ट कार्यकर्त्यांवर फोडू शकत नाही. काल ज्यावेळेला अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळेला महायुतीचे सगळे आमदार आज सभागृहामध्ये होते आणि सगळ्यांनीच अजितदादांचं अभिनंदन केलं की त्यांनी त्यांचा 10वा अर्थसंकल्प मांडत असताना तो अतिशय उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी मांडला. त्याच्यामुळे कुठेही असं मला त्या संदर्भातलं वाटत नाही. एखाद्या कुठल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या इथली खंत व्यक्त केली म्हणजे ती महायुतीतल्या भाजपनी किंवा शिवसेनेनी व्यक्त केली असा त्याचा अर्थ होत नसतो. रामदासबाईंनी जी काही स्टेटमेंट दिली त्या संदर्भामध्ये मी अधिक भाष्य करणार नाही, कारण मी ती स्टेटमेंट ऐकलेली किंवा वाचलेली नाहीये. त्यामुळे ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले हे आज मी मला स्पष्टतेने ते काही मी बोलू शकणार नाही. त्याच्यामुळे ते एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांची जर काही मनामध्ये जर काही त्यांच्या काही शंका असेल किंवा जर काही अडचण असेल, तर ते नक्कीच अजितदादांसोबत किंवा पक्षश्रेष्ठींसोबत थेट बोलवून त्या संदर्भातली जी काही भूमिका आहे ते स्पष्ट करतील. त्याच्यामुळे एका वक्तव्यावरून सगळंच काही अलबेल नाहीये. असं तर महाविकास आघाडीमध्ये पण वेगवेगळ्या स्टेटमेंट्स दिल्या जात असतात. मधल्या कालावधीमध्ये मला वाटते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षही बोलले की आम्ही मोठा भाऊ आहोत. मग दुसरे म्हटले आम्ही मोठा भाऊ आहोत. तर अशा पद्धतीच्या स्टेटमेंट्स ह्या युती आघाड्यामध्ये होत राहतात. पण याच्यातून काही विस्कटलंय अशा पद्धतीनं नसतं. काल जे बजेट सादर झालं त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणाने महायुतीच्या सगळ्या घटक पक्षातील आमदारांनी, अपक्ष आमदारांनी दादांचं अभिनंदन केलं. काही विरोधकातल्या आमदारांनी पण दादांचं त्या ठिकाणी येऊन अभिनंदन केलं की बजेट खूप चांगलं सादर झालं म्हणून. त्याच्यामुळे या पद्धतीनं त्या वेळेला त्या सभा किंवा जे काही वातावरण असेल त्यानुसार काही स्टेटमेंट्स होत असतात. पण त्याच्यानी काही सगळी काही फाटाफूट आहे किंवा एकत्रितपणा नाही आहे असं काही नसतं. आणखीन एक मोस्ट अवेटेड प्रश्न म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे? तुमचे सहकारी भरत गोगावले त्याच्या आतुरतेने वाट बघताय. नाही, माझ्या तर त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. कारण मी आणि भरत शेटणी आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय समन्वयाने आणि खऱ्या अर्थानं अ, अ, एकमेकांसोबत चांगला समन्वय, संपर्क ठेवून आम्ही रायगड लोकसभेसाठी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या तर त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. पण विस्तार कधी होणार, त्याच्यामध्ये कोण-कोण सहभागी असणार, या संदर्भामध्ये पक्षाची किंवा महायुतीची एक छोटी कार्यकर्ता म्हणून मी भाष्य करू शकत नाही. तटकरे आणि गोगावले कुटुंबातला वाद मिटलाय आता? अजिबातच तटकरे आणि गोगावले कुटुंबामध्ये वाद नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे मी आणि भरत शेठ आम्ही दोघांनी एकमेकांसोबत काम केलेलं आहे आणि तो निकाल आपल्याला आमच्या रायगड लोकसभा मतदारसंघात आलेले खासदारांच्या माध्यमातूनच दिसतोय. त्याच्यामुळे तटकरे आणि गोगावलेंमध्ये अजिबातही कुठल्याही पद्धतीचा वाद-विवाद नाही. माझ्या त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा. पालकमंत्री पदासाठी कोणाला शुभेच्छा? नाही, आता आमचे पालकमंत्री आहेत ना उदय सामंत साहेब. आणि तुम्हाला ते की गोगावलेंना? अतिशय चांगल्या पद्धतीनं सामंत साहेब काम करत आहेत. ना भरत शेटनी मागणी केलेली आहे पालकमंत्री पदाची, ना मी मागणी केलेली आहे पालकमंत्री पदाची. त्यामुळे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा हे त्या ठिकाणी घेतील. मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती. तुम्ही जेव्हा सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा अर्ज भरला तेव्हा तुम्ही त्यांना प्राउंटिंग करत होता असा तो एक व्हिडिओ होता. त्यावरून बरंच ट्रोलिंग झालं. सुनेत्रा पवारांचं नेमकं काय, म्हणजे त्यांना भाषणाचं हे होत नाहीये की मीडिया समोरचं काय? असं काही नाहीये. ज्या वेळेला एखादा व्यक्ती त्याचा निवडणुकीचा अर्ज दाखल करून पहिल्यांदाच मीडियासमोर येत असतात, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रश्न आणि भावना त्यांच्या समोर असतात. त्यामुळे ज्या वेळेला त्या सामाजिक क्षेत्रातील आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये जरी त्यांचा जन्म झालेला असला तरी अनेकदा अनेक असे प्रसंग असतात जे प्रत्येकाच्या आयुष्यातले अतिशय महत्त्वपूर्ण असतात. त्यांनी राज्यसभेचा अर्ज दाखल केलेला होता. अर्ज दाखल केल्यानंतरची ती प्रेस कॉन्फरन्स होती आणि काही वेळेला 10 पत्रकार ज्यावेळेला एकत्रितपणाने प्रश्न विचारतात त्यावेळेला त्या व्यक्ती ज्याला उत्तरं द्यायची त्यांच्यापर्यंत ते प्रश्न सुद्धा नीट पोचत नाहीत. त्यामुळे मी प्रश्नाचं रिपिटेशन केलं होतं, उत्तरं त्यांची त्याच देत होत्या.
खूप खूप धन्यवाद ताई लेट्सअप मराठीशी संवाद साधल्याबद्दल. तर या होत्या मंत्री आदितीताई तटकरे. जी लाडकी बहीण योजना जाहीर झालेली आहे ती आणि रायगडचं राजकारण या सगळ्याबाबत त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. कॅमेरामन कृष्णासह मी ऋषिकेश नळगुणे, विधान भवन, मुंबई.